हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील लोक तुळशीला खूप पवित्र मानतात. त्यांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये, अंगणामध्ये तुळशीचं एक छोटंसं का होईना रोपटं असतं. तुळशी एक झाड नसून तिला आयुर्वेदिक व धार्मिक खूप महत्त्व आहे. ते एक पवित्र झाड आहे. तुळशी महालक्ष्मीचं रूप व विष्णुदेवाची अर्धांगिनी मानली जाते. अशा या तुळशीच्या वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवावे का नाही याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणं योग्य की अयोग्य. आपल्या घरात, अंगणात असल्याने तेथील वातावरण पवित्र राहते व आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देखील तुळशीद्वारे भेटत असतो. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदते. तुळस अंगणामध्ये लावताना तुमच्या अंगणात जर उत्तरेला किंवा पूर्वेला किंवा ईशान्य कोपऱ्याला जागा असेल तर त्याच दिशेला तुळस लावा. परंतु आता सर्वांनाच अंगण असेल असे नाही. गावामध्ये मोकळी जागा असल्यामुळे खेडेगावात अंगण असते, परंतु शहरातील लोकांना फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे अंगण नसते. तर जे लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांनी बाल्कनीत किंवा आपल्या खिडकीत तुळस ठेवली तरी चालेल. परंतु जिथं आपण तुळस ठेवलेली आहे त्या तुळशीच्या आजूबाजूला कचरा असू नये. तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता असावी आणि त्याचं पावित्र्य राखले जाईल एवढी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. ती तुळस लावली म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी लाभेल आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहील असं नाही. तर त्या तुळशीची रोज पूजा होणे देखील महत्त्वाचे आहे. तर ही पूजा कधी करायची आणि तुळशीला पाणी कधी घालायचं आता मी तुम्हाला सांगते. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून तुळशीची पूजा करून दीप प्रज्वलन करून आपल्याला तिला रोज जलार्पण करायचे आहे. रोज तुळशीला जलार्पण केल्याने आपल्या घरातील जे काही ग्रहदोष आहेत ते सर्व ग्रहदोष निघून जातात आणि घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते, विष्णू भगवानांची देखील कृपा राहते. परंतु असे काही 2 दिवस आहेत की जेव्हा आपल्याला तुळशीला पाणी घालायचे नाही. ते म्हणजे आठवड्यातील रविवार. प्रत्येक रविवारी आपल्याला तुळशीला पाणी घालायचे नाही आणि एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला आपल्याला पाणी घालायचे नाही. त्यामागचे कारण म्हणजे काय तर रविवारी तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो. जर आपण पाणी घातलं तर निर्जल उपवास आपल्यामुळं त्यांची उपासना भंग होईल, म्हणून रविवारी तुळशीला पाणी घालायचे नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी घालायचे नाही, कारण एकादशीच्या दिवशी स्वयं तुळशी माता विष्णू भक्तीमध्ये लीन झालेल्या असतात. त्यामुळं आपल्याला या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नाही. तुळशीला पाणी घालताना दीप प्रज्वलन केल्यानंतर, तिची पूजा केल्यानंतर आपण जेव्हा तुळशीला जल अर्पण करतो आणि प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुळशी तत्व नमो नमः, तुळशी तत्व नमो नमः. हा मंत्राचं उच्चारण आपल्याला तुळशीला पाणी घालताना रोज करायचं आहे, फक्त रविवारी आणि एकादशी सोडून. आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो तेव्हा शक्यतो ज्या कलशाने आपण पाणी घालतोय तो कलश तांब्याचा किंवा पितळेचा असावा. नसेल तर स्टीलचा असेल तरी चालेल, परंतु शक्यतो तांब्या किंवा पितळाच्या गडूने किंवा तांब्यानेच पाणी तुळशीला घाला, ते अतिउत्तम. तुळशीचे नवीन रोप जर तुम्ही लावत असाल तर ते कधी लावावे तर हिंदू धर्मानुसार कार्तिक महिन्यात तुळस लावणे खूप शुभ मानले जाते. कारण तुळस ही भगवान विष्णूला प्रिय आहे आणि कार्तिक महिना हा भगवान विष्णूचा असतो. त्यामुळे कार्तिक महिन्यात पहिल्यांदा जर तुम्ही तुळस घरात लावत असाल तर शक्यतो कार्तिक महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुळस घरामध्ये आणा आणि तिला लावा. त्याचबरोबर न चुकता रोज रात्री आपल्याला तुळशीला दिवा लावायचा आहे. तर त्याचं कारण म्हणजे काय तर तुळस ही प्रकाशाची व सात्विकतेचं प्रतीक आहे. दिव्याची ज्योत म्हणजे ज्ञानाचे व प्रकाशाचे प्रतीक. तुळशीजवळ दिवा लावण्याने घरातील अंधकार दूर होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
ही सर्व माहिती झाली. तुळशीची पूजा कशी करावी, तुळशीला पाणी कसे घालावे, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुळशीमध्ये शिवलिंग का ठेवू नये. तर त्यामागची एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. धार्मिक कथेनुसार आशुरराज जालंधर हा भगवान शंकरांच्या अंशापासून उत्पन्न झालेला एक पराक्रमी व दृष्ट असा राक्षस होता. जालंधराजवळ अपार अशी शक्ती होती आणि त्या शक्तीचं गुपित म्हणजे त्याची पत्नी वृंदा हिचे अटूट पतिव्रत व पतिसेवा हे होते. ती शुद्ध मनाने पतीची सेवा करत असत आणि या पतिसेवेच्या निष्ठेमुळेच व पुण्यत्वामुळे जालंधरला पराभूत करणे सर्व देवदेवतांना अशक्य झाले होते. परंतु काहीतरी युक्ती करून त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी त्याचा वध करणे आवश्यक होते. त्याचा वध करण्यासाठी व वृंदा जी त्याची बायको होती तिचं पतिव्रता भंग करण्यासाठी भगवान विष्णूने कपटी जालंधराचे रूप धारण करून वृंदेचे पतिव्रत भंग केले. त्याच क्षणी तिचे संरक्षण कमी पडल्यामुळे भगवान शिवाने जालंधराचा वध केला. परंतु पतीच्या मृत्यूची आणि विष्णूच्या सत्यस्थिती कळताच वृंदेला खूप संताप झाला. तिने क्रोधाने भगवान विष्णूला शाप दिला की ते दगड म्हणजे शाळीग्राम बनतील. एवढं करूनही तिचा संताप थांबेना. ती शापाने व्याकुळ होत होती. ती गोष्ट भगवान विष्णूला पाहावेना. भगवान विष्णूने तिला तुळशी होण्याचा वर किंवा शाप दिला. वृंदाने स्वतःचं शरीर त्याग करून सती गेली. सती गेल्यानंतर ज्या ठिकाणी ती सती गेली होती त्याच ठिकाणी तुळशीचे रोप उत्पन्न झाले व देवेंद्राने तिला दिलेल्या वरदानामुळे तुळशीला विष्णुप्रिया असा मान मिळाला. ती विष्णूला अतिप्रिय झाली. परंतु वृंदेचा पती जालंधर जो आहे तो भगवान शिवांमुळे मारला गेला होता आणि तुळशीला शापित अवस्था प्राप्त झाली होती. यामुळे भगवान शिवशंकराच्या पूजेत तुळशीपत्र वर्ज्य मानले जाते. भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जात नाही, तर त्यांना बेलाचे पान अर्पण केले जाते. शापित अवस्थेमुळे चुकूनही तुम्ही तुमच्या घरात तुळशीमध्ये भगवान शिवशंकरांचे शिवलिंग किंवा फोटो किंवा गणपतीचा फोटो देखील ठेवू नका, कारण ते योग्य नाही. तुम्ही जर ठेवले तर शिवांचा कोप देखील तुमच्यावर होऊ शकतो. याच कारणामुळे तुळशी वृंदावर शिवलिंग ठेवत नाहीत. मी बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच जणांच्या तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेलं पाहिलेलं आहे. आत्तापर्यंत जरी तुमचं शिवलिंग ठेवलेलं असेल तुळशी वृंदावनामध्ये, तरी इथून पुढं ते शिवलिंग तुळशी वृंदावनामध्ये ठेवू नका. त्याला वेगळी जागा करा आणि तुळशी वृंदावनातून ते शिवलिंग काढा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग का ठेवू नये, त्याचबरोबर तुळस कधी लावावी, तुळशीला पाणी कसे घालावे, तुळशीला पाणी घालत असताना कुठल्या मंत्राचा उच्चार करावा, त्याचबरोबर तुळशीला रोज रात्री दिवा लावल्याने काय होते, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब आणि लाईक न करता तसाच व्हिडिओ सोडून देतात, परंतु असं करू नका. बाय बाय.